माझ्यासाठी वडील हा चॅप्टरच पूर्णपणे क्लोज आहे. माझ्या सासऱ्यांना सुद्धा काकाच म्हणतो मी. पण मिताली म्हणतो तू बाबा वगैरे का नाही म्हणत. मला दुसऱ्या कोणाला ते नातं नाही द्यावं असं वाटणार, कारण मला असं वाटतं की ते माझ्याच्याने फुल फ्लेज नाही होणार, म्हणजे पूर्णपणे नाही होणार. पण हा एक लहान वल्नरेबल मुलगा आहे आणि ही एक तरुण वल्नरेबल मुलगी आहे माझी ताई. काय मग वडील कुठे आहेत, हा काय कसलं भांडण चाललं होतं. असं वाटायचं की यार आपलीच चूक आहे, कारण आपली फॅमिली अशी आहे. आईसाठी आहे तो गुड बॉय, त्याच्या बायकोसाठी तो आहे काइंड ऑफ त्यांचं रिलेशन हे ब्रो. अनेक मुलींचा तो आहे प्रिन्स चार्मिंग आणि सध्याचा इंडस्ट्रीतला प्रॉमिसिंग ॲक्टर. आत्तापर्यंत तुम्ही ओळखलं असेल, माझ्यासोबत आहे सिद्धार्थ चांदेकर. कदाचित सिद्धार्थ सीमा चांदेकर असं नाव तुला आतोस, त्यामुळे मी थोडं करेक्ट केलं. तुझं खूप खूप स्वागत लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर शोमध्ये. आणि खूप दिवसापासून आम्ही बोलत होतो की आपण करूया 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 आणि आत्ता योग जुळून आलाय. हा ॲक्च्युली मला सुद्धा कसं आहे, तुझ्याबरोबर इंटरव्ह्यू करायचा व्यवस्थित वेळ ठेवून आलो पाहिजे, कारण तो घाईघाईत नाही होता कामा. म्हणून मी म्हटलं हे सिनेमा वगैरे सगळं रिलीज होऊन जाऊ दे, मग आपण छान आरामात सोलकडी चिअर्स पहिली. येस, सोलकडी पिता पिता एक इंटरव्ह्यू फारच चांगली. मी तुला म्हटलं होतं की मला सिद्धार्थ चांदेकर हा ऍक्टर म्हणून माहिती आहे, पण बिहाइंड दॅट कॅमेरा, आपण म्हणतो ना बिहाइंड द कॅमेरा, सिद्धार्थ चांदेकर कसा घडला. तर आणि खूप तुझ्या आधीच्या इंटरव्ह्यूज मधनं ऐकलेलं आहे, पण तिथे असं होतं ना, बऱ्याचदा आपण काही गोष्टी बोलतो, काही बोलायच्या राहून जातात, हातचं राखून बोलतो. तर तसं थोडं बोलू नकोस. मला किस्से खूप ऐकायचे, तुझ्या आठवणी, तुझे इमोशन्स प्रत्येक वर्णावर तुला आलेले. मग अगदी आत्ताच्या नात्यातले सुद्धा मिताली सोबतच्या हे आपण आज बोलणार आहोत. पहिला प्रश्न असा की सिद्धार्थ सीमा चांदेकर, आज अनेक जण आपल्या आईचं नाव लावतात, तर मला एक तर त्या नावाची स्टोरी, आईबद्दलचं सोबतचं तुझं नातं, त्यामागची भावना, तिच्यासोबत तिच्यावरचं प्रेम, अर्थात आईवर प्रत्येकाचं प्रेम असतं, हे सगळं आज तुझ्याकडून ऐकायला आवडेल मला. खूप प्रश्न एकाच ह्याच्यात मी मांडलेले नाही, पण नावाचं सांगायचं झालं तर ते आई एकटीच आहे माझ्यासाठी. माझी आईच माझे वडील पण आहे, माझी आईच माझी आई पण आहे, माझी आईचं एक वेगळी मैत्रीण पण आहे, कधी कधी बहीण पण आहे. तर ते सगळंच. मग मधलं नाव ज्यांनी आपल्याला घडवलं, फॉर एक्झाम्पल जर का आपण मधलं नाव ज्यांनी आपल्याला घडवलं असं म्हणून आपण लावत असू, तर मला वाटतं मग जिनं मला घडवलंय तिचं नाव मी लावायला पाहिजे, जी माझी आई आहे. बरोबर. सो ते मला तेव्हापासूनच मी ठरवलं की आता हेच माझं नाव आहे. म्हणजे खास करून कागदपत्रांवरती वगैरे का नाही करतायत हा माझा एक प्रश्न आहे, की का आईचं नाव मधलं नाव म्हणून नाही स्वीकारलं जात कागदपत्रांवर किंवा आपल्या IDs वर. पण जिथे मला शक्य आहे तिथे मी तरी बदलून टाकलं आहे. आपण कसं आहे, आपण आपल्या आई वडिलांनी केलेल्या गोष्टींना आपण कधी थँक्यू नाही म्हणू शकत, कारण आपण कितीही थँक्यू म्हटलो तरी ते पुरेसं पडणार नाही, आपण ती परतफेड कधीच करू शकत नाही त्यांनी आपल्यासाठी जे जे केलेलं असतं या गोष्टीची. तर मला वाटतं परतफेड नाही, पण एक जेस्चर म्हणून तरी हे मी करू शकतो की हे माझ्याकडनं जेस्चर आहे. हे भले छोटं का असे ना, इट इज ओके, पण हे माझं जेस्चर आहे, माझ्या आईबद्दलचं प्रेम लोकांना दाखवण्याचं. तुझं बालपण कसं होतं? तू अनेकदा म्हणतोस की चार चौघांसारखं तसं माझं चांगलं सरळ असं बालपण नव्हतं, त्याच्यात संघर्ष होता. तर याच बाबतीत मला तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की हे बालपण तुझं कसं होतं आणि जी कमी वयात नकळत आलेली समजूतदारपणा असतो किंवा जबाबदारी असते ती तुझ्यावर कशी आली? आता हे म्हणजे हे ब्रॅगिंग होईल उगाच, पण मी सांगू का, लहानपणापासून किंवा लहानपणीच वडिलांची माया किंवा वडीलधारी इमेज असं काहीच नव्हतं समोर, कारण वडीलच नव्हते आजूबाजूला. सो आता वडील नाही आहेत, म्हणजे आपले वडील समजा नसतीलच, या जगातच नसतील, तर एखादा माणूस ही कॅन मेक पीस विथ इट की नाही आहेत माझे वडील आता. आता मला आता मला काय, आता आम्हाला जी काही आमची सुरलेली फॅमिली असेल त्यांना एकत्र मिळून काहीतरी करायचं, हे
एक मानसिक तयारी असते. मला माहिती आहे माझे वडील आहेत, फक्त ते मला माहीत नाही ते कुठे आहेत, आणि जे मला अजूनही माहीत नाही आहे ते कुठे आहेत. ही जी एक काय म्हणू, हे एक फार विचित्र सिच्युएशन आहे की आपण चॅप्टर क्लोज ओपन तर नाहीच करू शकत, पण आपण चॅप्टर क्लोजही नाही करू शकत. असं एक मधल्या इथे कुठेतरी अडकल्यासारखं आहे. आणि जे मला लहानपणापासून कायम वाटत गेलं, पण नंतर मला रिअलाइज झालं की मी आपले वडील आजूबाजूला नाही आहेत याच्या दुःखामध्ये किंवा ह्याच्या कन्फ्युजन आणि फ्रस्ट्रेशन मध्येच इतके अडकलोय की माझी जी आई 24 तास, माझी जी बहीण 24 तास माझ्या बरोबरीनं आणि आजूबाजूला आहे, यांच्याकडे मी फोकसच करत नाही. म्हणजे यांच्याकडे माझं लक्षच जात नाही की ते आहेत ना, त्या दोघी करतायत ना सगळं. म्हणजे माझी बहीण शिक्षण वगैरे, सगळ्यात जास्त शिक्षण असलेली माझी बहीणच आहे अख्ख्या घरामध्ये. सो हे सगळं चालू असताना तिनं पण BPO मध्ये जॉब घेतलाच की. म्हणजे दिवसा ती शिक्षण करणार आणि अख्खी रात्र ती जॉब करणार, हे तर तिनं केलंच की. माझी आई नाटकाचे कुठल्या कुठल्या गावात नाटकाचे दौरे करणार, महिना जाणार, नाटकाचे 40-45 प्रयोग करून परत येणार, मग ते पैसे वापरणार, हे तर त्यांनी केलंच की. तर माझे यांच्याकडे लक्ष नव्हतं ॲज इन एखादी गोष्ट कमी आहे आपल्याकडे त्याच्याचवर मी इतका फोकस्ड होतो की का नाही आहे, मग मला हे का नाही मिळत, मग मला ते का नाही मिळत. पण मग जे मिळतंय त्याच्याकडे माझं फोकसच नव्हता, ते लक्षच दिलं गेलं नाही माझ्याकडनं. आणि लहानपणी, खूप लहानपणी. पण मग जसं 10वी झाली, कॉलेज वगैरे सुरू झालं तसं, आणि मेन म्हणजे जेव्हा मला सिरियल आली माझी पहिली माझ्याकडे, अग्निहोत्र, आणि जेव्हा खरंच पैसे घरी येऊ लागले माझ्याकडनं, तेव्हा मला रिअलाइज झालं की बापरे, हे घरात पैसे आणणंच किती अवघड गोष्ट आहे. म्हणजे काही का असे ना, तुम्ही काही का काम करा, कुठलंही काम करा, घरात पैसे आणणं ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे. मग ते भले तुमचा जॉब असेल किंवा भले तुमचा बिझनेस असेल, चांगले आपल्या हक्काचे, खूप मेहनतीनं प्रामाणिकपणे केलेल्या कामाचे चांगले पैसे घरात येणं इज अ डिफिकल्ट टास्क. आणि ते जसं जसं मला रिअलाइज झालं तसं मला कळायला लागलं की हां, नाव इट्स माय टाइम टू स्टेप अप. आता आईला आणि ताईला जरा रिलॅक्स होऊ द्या, इट्स माय टर्न ना. इतकी वर्ष त्यांनी केलं, आता दिस इज माय टर्न की हे मला करायचंय. आता हे मला करावं लागणारेची भावनाच आली नाही कधी. कारण करावं लागणारे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते आपण कधी कधी मनापासून होतं, कधी कधी होत नाही असं वाटलं असतं की यार हे करावं लागतंय. मला करावं लागणारेची भावनाच येऊ नाही दिली त्यांनी. माझ्यासमोर त्यांनी ऑप्शन ठेवला, तुला सिरियल करायची कर, नसेल करायची नको करू, तू पैसे या वयात घरात आणले पाहिजेस, काहीही गरज नाहीये, तुला अभ्यास पूर्ण करायचं, तू वाटेल ते कर, तू लक्ष देऊ नकोस. पण मग मला रिअलाइज झालं की जर का हे फ्रीडम माझ्याकडे आहे तर मी चूज करतो की मला हे करायचंय, मला काम करायचंय, मी शिक्षण साईड बाय साईड करणार, मी कामही करणार, शूटिंगही करणार, चांगले पैसेही घरात आणणार, आणि घरही जे आई वडिलांच्या डिवोर्स नंतर जे डिग्रेड झालं होतं घर, ते आम्ही तिघं मिळून आता आम्ही ते छान करू, आम्ही अपग्रेड करू. आणि सगळं तुझ्या वयाच्या 17व्या वर्षी घडत होतं, 16-17व्या वर्षी. करेक्ट. पण असं असतं ना, आपल्याला समजूत नसते एखाद्या गोष्टीची की या दोघांमध्ये काय होते, माहित नसतं, तोपर्यंत सगळं ओके असतं, कारण आपल्याला माहितच नाहीये काय होतंय. पण जेव्हा आपल्याला कळत असतं की यांच्यामध्ये काय होतंय, तर तो त्रास खूप असतो. तर तो तुला झाला त्या वेळेला? हो, डेफिनेटली झाला. म्हणजे असं अजिबातच नाहीये की मला माहितीच नव्हतं या दोघांमध्ये काय प्रॉब्लेम आहे. मला फक्त कळत नव्हतं आता हे याच्यावर रिॲक्ट आपण काय करायचं, म्हणजे काय करणार. नसते अक्कल त्यावेळेला की आपण काय रिॲक्ट केलं पाहिजे, कधी कुठल्या गोष्टीकडे आपण बोललं पाहिजे, नाही बोललं पाहिजे, आपल्याला माहिती नसतं. म्हणजे 14-15 असताना शाळेत वगैरे जात असताना मला तरी नव्हती बाबा तेवढी अक्कल की आपण काय रिॲक्ट केलं पाहिजे या गोष्टीला. पण आईकडे बघत बघत जे मी मोठा झालोय, माझ्या ताईकडे बघत जे मी मोठा झालोय, मला तर कळतंय की ह्या दोघी तर प्रामाणिकपणे काम करतायत, ह्या दोघी तर व्यवस्थित खूप सर्वस्व ओतून घराकडे लक्ष देत आहेत.
मग आपण कुणाचे आहोत? ज्या मेहनतीनं काम करतायत त्यांचे आहोत की नाही? मग मला रिअलाइज झालं की याचा त्रास वगैरे हे जे काही होईल ते होईल, पण जर का तो तिघांनी मिळून तो त्रास सोसला तर पटकन निघूनही जाईल. एकटंच कोणीतरी कुडत राहिलं तर मग काही होणार नाहीये. बरोबर. सो आम्ही तिघांनी मिळून तो त्रास सोसला आणि विदिन नो टाइम आम्ही तिघही त्यातनं बाहेर पडलो इमिडिएटली. पण असं असतं ना, म्हणजे ही गोष्ट आपल्या प्रत्येकाला कदाचित प्रेक्षकांनाही ती पटेल, कारण आपण सगळं ओके करतो पण खाजून खरूज करणारे खूप जण असतात समाजामध्ये, जे तुम्हाला उगाच समाजात कशाला घरात असतात, घरात नातेवाईकांमध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारतात तुम्हाला. उगाच तुम्ही जी गोष्ट विसरलाय ती तुम्हाला पुन्हा पुन्हा ऐकवून दाखवून तुम्हाला ती आठवण करून देतात आणि तुमच्या जखमेवर मीठ चोळतात. हे थोडक्यात घडतं असं. असे प्रश्न आणि अशा ना तू कसा सामोरा गेलास, किंवा अजूनही घडत असतील तर कसा जातोस? मला म्हणजे आता फॉर एक्झाम्पल लहानपणी जेव्हा हे प्रश्न विचारले जायचे की काय बाबा कुठे आहेत, मग असे विचारायचे मला प्रश्न. आणि उगाचच माहिती असताना हे आमच्या शेजार पाजारचे विचारायचे, ज्यांना एका भिंतीचं अंतर आहे, त्यांना सगळं ऐकू जातं, त्यांना सगळं माहिती असतं घरात. पण हा एक लहान वल्नरेबल मुलगा आहे आणि ही एक तरुण वल्नरेबल मुलगी आहे माझी ताई, यांना विचारूया, यांच्याकडनं जरा मज्जा घेऊया की काय मग वडील कुठे आहेत, हा काय कसलं भांडण चाललं होतं. हे प्रश्न म्हणजे फारच छान विचारले गेले. त्यावेळेला ना खरं सांगतो तेवढं इंटेलिजन्स नव्हतं चांगल्या पद्धतीनं उत्तर द्यायचं. आणि असं आम्हाला तेव्हा वाटायचं की वी हॅव नो ग्राउंड, वी हॅव नो स्टँडिंग, कारण आमची फॅमिली अशी झाली. असं वाटायचं की यार आपली चूक आहे कारण आपली फॅमिली अशी आहे. पण आता मला असं वाटतंय की आता मला काही उत्तर द्यायची गरजच नाहीये, ना मला आहे, ना माझ्या बहिणीला आहे, ना माझ्या आईला आहे. कारण मला एक माहिती आहे की शब्दांचं उत्तर काही फारसं महत्वाचं नाही, तुमच्या कृतीचं उत्तर खूप महत्वाचं आहे. आणि आम्ही तिघांनी आमच्या कृतीतनं त्यांची तोंड बंद केलेली आहेत ज्यांनी आम्हाला ही प्रश्न लहानपणापासून विचारले आहेत. ते आमच्या कृतीतनं केले. काहीही कोणाला काही उत्तर न देता आम्ही आमचं काम, आम्ही आमची फॅमिली मनापासून जपत आलो आणि आम्ही आमचं काम प्रामाणिकपणे करत आलो. दॅट इज इट. दिस इज माय आन्सर टू एव्हरीबडी हू आस्क्ड मी. बरोबर, हे माझं आन्सर आहे. जसं आत्ता आपण हळूहळू एकेका याच्यावर येतोय, तू कसा मोठा झालास आणि कुठल्या परिस्थितीतून तू आता इथपर्यंत, आणि खरंच अभिमानास्पद वाटतं हे की ज्यावेळेची तुझी एंट्री पण मी पाहिलेली आहे आणि कुठेतरी हरवल्यासारखा काहीतरी तू वाटायचं, आणि आता ज्या पद्धतीनं तू प्रेझेंट करतो स्वतःला त्याच्यात खूप मोठा फरक आहे. आत्ता सगळ्यात मोठी गोष्ट जी आपण बऱ्याचदा मीडियामध्ये आलेली आहे, तू आईचं लग्न लावून दिलेस, तर मला हे तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल तर त्यावेळेची तो जो प्रवास होता आणि हा एकंदरीत सगळा कसा जुळून आला, आणि त्यावेळेला सिद्धार्थ मुलगा म्हणून कसा वागला आईशी? सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा हा थॉट माझ्या डोक्यात आला तेव्हा मीच जास्त घाबरून गेलो होतो. माझ्या डोक्यात हा पहिला थॉट तुझ्या डोक्यात? माझ्या डोक्यात आला. मला असं वाटलं, ते का वाटलं, कसं वाटलं हे पण मी तुला सांगतो. सो पहिल्यांदा जेव्हा हा थॉट माझ्या डोक्यात आला मी भयंकर घाबरून गेलो होतो, कारण ते असं एक मुलीचं लग्न जेव्हा होतं तेव्हा बापाच्या मनात जे काही चालू असेल ते वाले होतं. कारण आम्ही कधी कधी रोल्स रिव्हर्सही केलेले आहेत की आईनी मला वाढवलंय, तिचं पोरगं मोठं केलंय, आणि काही काही वेळेला मी सुद्धा तिला मुलीसारखं सांभाळलंय, तिने सुद्धा वडील म्हणून काही काही हट्ट केलेत माझ्याकडे, काही काही. सो हे आम्ही रोल रिव्हर्स सुद्धा केलेले. पहिल्यांदा मला या गोष्टीची भीती असं नाही म्हणणार, पण मला जरा दडपण आल्यासारखं झालं की हा काय थॉट आलाय आपल्या डोक्यात, पण हे विचारावं का आईला. मी जेव्हा विचारलं तेव्हा आई म्हणाली की नाही, मला नाही वाटत हे शक्य होईल. मी म्हंटल की इतक्या सॉफ्टली आईने रिॲक्ट केलं की आई ओरडली? हो, नाही अजिबात नाही ओरडली. काय ना, खूप सोसलेल्या व्यक्तीला ना एका पॉइंट नंतर रिॲक्शन लाऊड करणं तिनं सोडून दिलेलं असतं. कारण ना इतकं रिॲक्ट करून करून ना ती नजरच गेलेली असते की आता काय रिॲक्ट करायचं. सो मला असं वाटतं की जेव्हा एखादी व्यक्ती खूप साऱ्या अनुभवातून किंवा परिस्थितींमधून जाते तेव्हा मला असं वाटतंय की त्यातनं बाहेर पडल्यानंतर ती शांत होते जरा व्यक्ती, आणि शांत होते इन द सेन्स
कशाला कधी केव्हा कसं रिॲक्ट करायचं हे लगेच कळलेलं असतं. म्हणून तिची रिॲक्शन तशी होती की मला नाही वाटत, म्हणजे मला तुझा थॉट कळला काय आहे, पण मला नाही वाटत आत्ता की हे होईल माझ्याकडनं. मी हळूहळू कन्व्हिन्स असं नाही, पण हळूहळू एक आयडिया जी माझ्या डोक्यात आली होती ते तिच्या डोक्यात भरण्याचा मी प्रयत्न यासाठी केला. कारण 2 गोष्टी मला रिअलाइज झाल्या. एक, मी मुलगा आहे, मी तिचा सांभाळ करू शकतो, हे तर सगळं आहेच आहे, हे मी आताही करत राहीन कायम. बरोबर. पण मला हे ऍक्सेप्ट करायला पाहिजे की माझ्याकडनं तिला तो संवाद मिळणार नाहीये जो 50 नंतरच्या एका बाईला रोजचा संवाद तिच्या पार्टनरकडनं हवा असेल. आपण खूप अंडर रेट करतो पार्टनर या गोष्टीला, की आपल्या आई वडिलांना जर का सिंगल पेरेंट असतील तर त्यांना कुठल्याच पार्टनरची गरजच नाही. आपण आहोत की नाही हे आपणच ठरवलेलं असतं की मी आहे ना, कसली गरज आहे आईला, तिची मुलगी आहे, तिचा मुलगा आहे, मुलगा कमवतोय, मुलगी कमवते, तिचं लग्न आलंय, सगळं चांगलं आहे की पार्टनर कशाला पाहिजे. मला काय माहिती पण तिला रोज रात्री काय संवाद लागत असेल, मला थोडी ना कळणार आहे, तिच्या मुलीला पण नाही कळणार आहे. हे फक्त तिला कळणार आहे की बोलायलाच कोणी नसेल. माझ्याशी बोलून बोलून ती मला 4 गोष्टी माझ्या विचारेल, बरोबर, मी तिला विचारेल, बट दॅट इज नॉट द कन्व्हर्सेशन विच शी नीड्स. That is not the security which she needs, and that is not the meal which she needs. I am not that meal. हे मला रिअलाइज झालं. आणि मग ही आयडिया जेव्हा काय म्हणू, जेव्हा तिला पण पटलं, तर तिचं पण पहिले डोक्यात हे चाललं होतं की लोक काय म्हणतील. तर मी म्हटलं आजपर्यंत लोक काय म्हणतील यांना फेस करत करत आलो की आपण इथपर्यंत आलो, की इथपर्यंत आपण चांगलं केलं, वी आर डुईंग गुड. जेव्हा काहीच नव्हतं पासून, ऍब्सोल्युटली काही नव्हतं पासून आपण काहीतरी आहे आपलं म्हणण्यासारखं, बरोबर, हे बनवलं ना आपण, अजून परत बनवू. लोक आपलं आयुष्य नाही जगत आहेत, लोक त्यांचं आयुष्य जगत आहेत. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात ना आपल्या आयुष्यात बघणं त्यांना ऑडच वाटू शकतं. पण जेव्हा ते आपलं आयुष्य जगतील तेव्हा त्यांना कळेल की अच्छा ही या फॅमिलीची ही गरज आहे. सो मी म्हणलं हे कदाचित लोकांना कधीच नाही कळणार, कळेल किंवा नाही कळणार. बरोबर. तुला जर का पटत असेल, तुला जर का करेक्ट वाटत असेल तरच आपण हे करणार आहोत. हे मी तिला जितकं कन्व्हिन्स केलं तितकेच प्रश्नही विचारले की तुला योग्य वाटतंय का. मग नंतर तिला कॉन्फिडन्स आला की मला वाटतंय हे करून बघावं, हे करावं. म्हणलं ओके. आणि मग त्या पद्धतीनं शोधाशोध झाली आणि ते झालं सुद्धा. म्हणजे आता हे घडलं अगदी मी एक दिवस एके दिवशी एक फोटो टाकला तेव्हाच लोकांना कळलं, पण हे 1.5 वर्ष आधीपासून विचारांची प्रोसेस सुरू होती. पण यात तुझ्या बायकोने तुला, मितालीनं कशी साथ दिली आणि मितालीनं सासूबाईंना कसं कन्व्हिन्स केलं? हे बघ, आता पहिल्यांदा सुरुवातीला मितालीला ही आयडिया कळली नव्हती इन द सेन्स हे कसं होणार आहे हे माहितीच नाहीये की हे होतं का, मुळात हे होऊ शकतं का, आणि हे झालं तर मग हे कसं होणार आहे, आणि त्याचे प्रोज अँड कॉन्स. म्हणजे ती भयंकर प्रॅक्टिकल आहे मुळात. मी असा एक भावनेच्या भरात खूप काय काय गोष्टी करतो, पण मिताली मला खेचून बस बाबा ये बाळा इकडे बस असं ती अनेकदा करते. सो तिची प्रॅक्टिकॅलिटी आहे याच्यामध्ये. आणि तिने एक प्रॅक्टिकल थॉट आणला की त्या बाईनं आतापर्यंत जेवढं सोसलेलं आहे, हे जे आता तू म्हणतोयस लग्न करायचं, पण हे याच्यात सुद्धा काही इश्यूज आले तर मग ती डबल कोलॅप्स होईल. आणि मग त्याचं काय करशील तू? म्हणलं हा दिस इज ट्रू. मी हा विचार नाही केला, पण मी म्हणलं मी हाच विचार आत्तापर्यंत करत आलोय. मी एकाच गोष्टीचा विचार नाही केला की नाहीच काही प्रॉब्लेम आले तर काय होईल. बरोबर. आपण कधी घेणार एक लीप ऑफ फेथ? नाही चाले प्रॉब्लेम तर काय होईल. आणि शेवटी आता काय हात पोळलेले आहेत तर जास्त मेहनतीनं ती रिलेशनशिप सांभाळली जाईल ना. मग माझ्या आईकडनंही जाईल आणि म्हणजे काकांकडनं त्यांच्याकडनं सुद्धा ती सांभाळली जाईल. सो नंतर ताईला सुद्धा जसं कळलं तर दोन्हीकडनंच हळूहळू बरोबर ते सपोर्ट येत गेला.
आणि आई स्ट्रॉंग झाली आता. सो मला मला आता तिच्या नजरेतला फरक दिसतो की जी आधी एक आपल्याला असं म्हणजे मला आर्टिक्युलेट नाही करता येते पण असं जीव नाहीये डोळ्यांमध्ये असं अशी एक नजर असते बघ ना, तिथपासनं ते आता सगळं आहे तरी पण काहीतरी शोधणं काहीतरी नाहीये, काहीतरी मिसिंग आहे. आणि आता एक फुल ऑफ लाईफ आहे आता. टचवूड सगळं व्यवस्थित आहे आणि असंच चालू राहील. तू आता बोलता बोलता एक गोष्ट म्हणाला होतास की मितालीने तुला थोडंसं मागे खेचलं आणि म्हटलं बघ तिने ऑलरेडी एवढं सोसलेलं आहे त्यामुळे पुन्हा असं काही होऊ नये तर आपण त्याची खबरदारी घेतली पाहिजे. त्यामुळे एकदा जसं हात तू असं हे म्हटलं हात पोवलेले असले की आपण दुसऱ्यांदा विचार करताना थोडा आणखीन जास्त डीप जाऊन विचार करतो. त्यामुळे ही व्यक्ती म्हणजे माझ्या आईसाठी परफेक्ट आहे तर हे तू कशा पद्धतीने शोधलंस, हेरलंस, काय गुण पाहिलेस त्यांच्यामध्ये की नाही परफेक्ट आहे? मला असं वाटतंय की ते ना ते नजरेतनं कळतं आता. आता मला माणूस येतो ओळखता. म्हणजे इतके लोक पाहिल्यानंतर आणि इतके लोक बदलताना पाहिल्यानंतर मला असं वाटतंय की आता माणूस ओळखता येतो की तो माणूस कसा आहे, कितपत जेन्युइन आहे, काय म्हणणं आहे. सो काकांची म्हणजे नितीन काकांची त्यांची फायनान्शियल बॅकग्राऊंड काय आहे, ओव्हरऑल बॅकग्राऊंड काय आहे, किंवा त्यांचा काय प्रॉब्लेम होता आधी, हे तर सगळं त्याच्यावरती बोलणं झालंच. पण एक दोन भेटीतच मला रिअलाइज झालं की ही व्यक्ती खूप जेन्युइन आहे. ते आईसाठी किती काय काय करतील यापेक्षा त्यांना आईसाठी किती काय काय करावंसं वाटतंय हे मला जास्त महत्वाचं वाटलं. बरोबर. आणि मला त्यांच्या नजरेतच व्यवस्थित जेन्युनिटी दिसली. आणि हे असं नाही की ते आईला भेटलेत आणि इमिडिएटली लग्नाचं ठरवून टाकलं. ते साधारणपणे 15-20 भेटी झाल्या, त्यांच्या बोलणं झालं, सगळ्यांनी आमची फॅमिली बॅकग्राऊंड अशी आहे, त्यांची फॅमिली बॅकग्राऊंड अशी आहे सांगितलं. सगळं डिटेलमध्ये बोलणं झाल्यानंतर एकदम प्रॅक्टिकली आणि इमोशनली एकत्र येऊन हा घेतलेला डिसिजन आहे. सो मला असं वाटतं ह्या बाबतीत आईनी जास्त पुढाकार घेतलाय टू डिसाईड अँड टू भेटणं आणि हे करणं. यामध्ये माझ्या मदतीची तिला गरजच नव्हती. सो मला वाटतं की हे आईचं श्रेय आहे, हे तिनं केलेलं आहे. एका मुलाखतीत तू म्हणालास म्हणजे असं ऐकलंय मी की कोणीतरी प्रश्न केला असेल की जर तुझे बाबा म्हणून त्यांना संबोधलं आणि तू म्हणालास की ते माझ्या आईचे मिस्टर आहेत, माझे बाबा नाही. करेक्ट. पण मग असं का? कारण असं असतं ना की एक ती जागा असते की आपण कधीतरी वडिलांचा लवकर मृत्यू होतो आणि ते आपल्यातनं निघून जातं, ते दुःख असतं की आपण ती जागा कोणाला देत नाही. पण अशा पद्धतीनं तुझे वडिलांची तुझ्या आयुष्यात एक्झिट आहे की जिथे तुला राग येणं, त्यांच्याबद्दल राग असणं थोडंसं स्वाभाविक आहे, कारण आई कुठेतरी हर्ट झालेली आहे. मग अशा वेळेला ती जागा आपण जर आईच्या आयुष्यात कोणी दुसरं आलं, आपण तू स्वतःहून ते लग्न करून दिलंस, तेव्हा ती जागा भरून निघाली आणि ती सुखी आहे ना, तर आपल्याला सुख मिळतंय. मग अशा वेळेला त्या व्यक्तीला तू काका म्हणतोस, ती जागा तू वडिलांची जागा त्यांना दिली नाहीयेस, असं का? म्हणजे ती भावना तुझ्या मनात अजूनही नेमकी कोणती आहे? याचं मी कारण सांगतो. कारण ना माझ्यासाठी वडील हा चॅप्टरच पूर्णपणे क्लोज आहे. असं समजलं तर की नाहीच, वडील हा मुद्दाच नाहीये, बाजूलाच ठेव. काका ह्यासाठी मी त्यांना म्हणतो कारण मी माझ्या मितालीच्या वडिलांना, माझ्या सासऱ्यांना सुद्धा काकाच म्हणतो मी. म्हणजे ते त्यांचं पण काही म्हणणं, पण मिताली म्हणतो तू बाबा वगैरे का नाही म्हणत. मी म्हणलो माझ्याच्यानी हे लहानपणी जे एक बाबा शेवटचं म्हणून गेले ते माझ्यात सेव्हडच नाहीये. बरोबर. की मी इतर कोणालाही आई नाही म्हणू शकत, कुणालाच. म्हणजे माझी आई पण ही पण माझ्या आईसारखी आहे, ही पण माझी आई आहे असं नाही. माझी आई एकच आहे बॉस, आणि तेवढीच आहे. तसंच माझे वडील एकच आहेत, ते तेवढेच आहेत आणि ते तेच राहणार आहेत पूर्णपणे. मला दुसऱ्या कोणाला ते नातं नाही द्यावंसं वाटणार, कारण मला असं वाटतंय की ते माझ्याच्यानी फुल फ्लेज नाही होणार, म्हणजे पूर्णपणे नाही होणार. बरोबर. मनापासून नाही होणार. म्हणजे मी कोणालाच ताई म्हणत नाही, म्हणजे माझ्याहून
माझे कझिन्स पण आहेत जे माझ्याहून मोठे आहेत, माझ्या बहिणी आहेत, पण मी त्यांना ताई नाही म्हणू शकत कारण माझी ताई एकच आहे जी माझी सख्खी बहीण आहे. असा तो झोन आहे. सो याच्यामध्ये त्यांना हे मी नातं देणार नाही की ही त्यांची जागा. माझ्या वडिलांची जागा कुणीच भरून काढू शकत नाही, जसं माझ्या आईची काढू शकत नाही. माझ्या वडिलांची जागा भरून काढूच शकत नाही, माझी इच्छा आहे काढू पण नाहीये कोणीच, अजिबातच. सो ते माझ्या आईने केलेलं आहे. बरोबर. सो मला दुसऱ्या कोणाला बाबा नाही म्हणावं असं वाटत, मला दुसऱ्या कोणाला आई नाही म्हणावं असं वाटत, मला दुसऱ्या कोणाला ताई नाही म्हणावं असं वाटत. असा वाला झोन आहे. कधी शोधणं पण नाही झालं बाबांना आता मोठं झाल्यावर, किंवा आता तू स्टार झालायस, तुझं नाव आता मला वाटतं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलंय, आता परदेशातही तुझे सिनेमे लागतात, पण असं कधीच तुझ्या एखादा कॉलही तुझ्या फोनवर आला नाही तिकडनं पलीकडनं? काहीच. आणि त्याची गरजच नाही वाटत? थोडक्यात बाबा हा चॅप्टर क्लोज. हा, म्हणजे मला गरज नाही वाटत डेफिनेटली. 17व्या वर्षी इंडस्ट्रीमध्ये एंट्री केलीस तू. तू म्हणाला जसं तुला घरातनं सांगितलं होतं करायचं असेल तर कर, जबरदस्ती नाहीये. आई इंडस्ट्रीत असताना येणं सोपं गेलं की कठीण होतं? एंट्री कशी झाली अग्निहोत्रची? अग्निहोत्रची एंट्री पूर्ण वेगळ्या पद्धतीने झाली. म्हणजे आधी मी जी लहानपणी कामं केली, म्हणजे मी एक कवडसे नावाचा सिनेमा केला होता, जो माझा पहिला सिनेमा आहे, ज्याच्यामध्ये मी सुबोध भावे सरांच्या लहानपणीचं काम केलं होतं. आणि तीच अमेय वाघची सुद्धा पहिली फिल्म, आमच्या दोघांची पहिली फिल्म आहे खरं म्हणजे. फार कमी लोकांना माहिती आहे, कारण अमेय वाघनी मकरंद अनासपुरे सरांच्या लहानपणीचं काम केलं होतं. सो ते माझ्या आईच्या ओळखीमुळे झालं होतं मला, की अरे सीमाचा पोरगा पण करतो. कारण मी लहानपणी अल्फा मराठी होता आधी, झी मराठीच्या आधी, तर अल्फा मराठीवर थरार नावाची एक सिरियल लागायची, ज्याच्यात जयवंत वाडकर सर आणि यतीन कारेकर सर हे पोलीस असतात आणि ते सॉल्व्ह करतात. ते असे खूप केसेस सॉल्व्ह करतात. त्यातल्या एका एपिसोडिक मध्ये मी काम केलं होतं, मी पहिलीत होतो. ते सुद्धा आईच्या ओळखीमुळेच झालं होतं. सुनील बर्वे होते, जे सुनील बर्वे वॉज व्हेरी व्हेरी यंग देन, आणि ते मला किडनॅप करतात असा तो एक स्टोरी लाईन होती. तर ते आईच्या ओळखीमुळे झालं होतं. पहिला सिनेमा आईच्या ओळखीमुळे झाला होता. अग्निहोत्राच्या वेळेला मी पुण्यातलं महाराष्ट्र कल्चरल सेंटर जे आहे सुदर्शन रंगमंच, तिथून मी ग्रिप्स थिएटर करायचो. सो तेव्हा आणि आम्ही एक एकांकिका केली होती, मी आणि मृण्मयी देशपांडेनं कॉलेजमध्ये असताना, पोपटी चौकट नावाची, जी आम्ही सवाईला आलो होतो परफॉर्म करायला स्पर्धेत, आणि आम्ही जिंकलो होतो. सो तेव्हा जरा असं थोडंफार नाव झालं होतं की हे दोघं आहे, त्यांची एकांकिका चांगली आहे. आणि ते बघून रंगा गोडबोले सर, म्हणजे श्रीरंग गोडबोले सर, त्यांनी आम्हाला ऑडिशनसाठी बोलवलं आणि तिथून एंट्री झाली. म्हणून अग्निहोत्रमध्ये तुम्ही दोघं होतात का? हा, म्हणून तुम्हाला तो एक्झॅक्टली आम्ही दोघांना एकत्र बोलवलं, दोघांनी एकत्र ऑडिशन दिली, दोघंही एकत्र सिलेक्ट. आणि मल्टीस्टार कास्ट मालिका होती, सगळेच एकापेक्षा एक दिग्गज होते त्याच्यामध्ये, त्यामुळे तो अनुभव तुझ्यासाठी भन्नाट असेल. भन्नाट म्हणण्यापेक्षा त्या अनुभवानेच घडवलं. विचार कर, मला कुठल्या ऍक्टिंग स्कूलमध्ये जाण्याची गरज आहे का? अग्निहोत्र पहिली मालिका अजिबात अभिनय येत नाही, आत्ताही काही काही वेळेला जमत नाही, पण थोडाफार जो काही जमतो तो या अनुभवांमुळे आहे. आणि विचार कर, मोहन जोशी सर, विनय आपटे, शरद पोंक्षे, अविनाश नारकर सर, गिरीश ओक सर, ही आणि त्यात आणि यांच्या बरोबरीनं काही काही वेळेला विक्रम गोखले सर, ही नावं, मग शुभांगी गोखले, इला भाटे, सुहास जोशी, ह्यांसारखी नावं, हे एकाच मालिकेत एकाच वेळेला तुला वेगवेगळ्या लोकांचा अभिनय पाहायला मिळतोय. तू का चांगला अभिनय नाही शिकणार? म्हणजे यांच्याचमुळे मला असं वाटतं, जे काही आवड माझी तयार झाली यांचे किस्से ऐकून किंवा यांचे अनुभव किंवा यांचे सीन्स पाहून, तर मी त्या बाबतीत भयंकर लकी आहे की मी फारच चांगल्या लोकांबरोबर आणि दिग्गज लोकांबरोबर काम करायची मला संधी मिळाली. तू इतक्या, जसं तू पहिल्याच मालिकेत इतक्या सगळ्या कलाकारांबरोबर काम केलेलं आहेस, नंतर हळूहळू सिनेमे आले, मालिका, आणि हे सगळं तुझा प्रवास सुरू झाला, त्यामुळे
बऱ्याच आता म्हणजे अगदीच आत्ताच्या काळातल्या पण आघाडीच्या कलाकारांसोबत तू काम केलेलं आहेस. पण मला असं म्हणायचंय की या प्रत्येकासोबत काम करताना ना प्रत्येकाकडनं आपण काही ना काही घेत असतो. तर तू असं स्पेसिफिक सांगू शकशील इंडस्ट्रीतली ही माणसं काही आहेत जी माझी आहेत, तर अशी काही माणसं ज्यांच्याविषयी आज तुला बोलायला आवडेल? पहिला जो अनुभव आणि पहिलं जे मला जे काय म्हणू कॉम्प्लिमेंट सुद्धा आणि खूप मोठा ऍडवाइस सुद्धा जे ज्यांच्याकडनं मला मिळालं होतं ते माझ्या आयुष्यभर लक्षात राहणार आहे. जे मला विनय आपटे सरांनी दिलं होतं. आम्ही शूटिंग करतानाच त्यांच्या असंच बसलो होतो आणि मालिका येऊन एक 9-10 महिने वगैरे झाले होते आणि भयंकर फेमस झाली होती तेव्हा मालिका. तेव्हा मी सरांना म्हटलं, सर आज मला यांनी ओळखलं, त्यांनी ओळखलं, असं भारी वाटतंय. तेव्हा विनय आपटे सर मला म्हणाले की मला खूपच आनंद आहे, तुला ओळखतायत सगळे आणि फार छानही होत आहे, पण एकच गोष्ट लक्षात ठेव की तू जमिनीवर असताना खाली पडलास तर तुला फार लागणार नाहीये. तू हवेत गेल्यानंतर खाली पडलास की परत उठणं अवघड होऊन जाईल. त्यामुळे जी तू खाली कधी ना कधी तरी पडणार आहेस ह्याची तयारी ठेव, पण जमिनीवर राहून तयारी ठेव, म्हणजे पडल्यावर लागणार नाही तुला. आणि मला असं आलं, मला आता आधी मला ते वाक्य असं वाटलं की हा ओके सर, ओके, नाही मी करेन. पण नंतर जसं जसं काम करत गेलो किंवा जसं लोकांना भेटत गेलो, अनुभव येत गेला, तसं त्या वाक्याचं महत्व मला इतकं जाणवायला लागलं की हे किती खरं आहे. म्हणजे हे साधं फिलॉसॉफिकल वाक्य आहे पण हे किती खरं आहे. सो हे त्यांनी शिकवलं. मग माझ्या मैत्रिणींमध्ये सईनी मला लाखो गोष्टी शिकवल्या आहेत, हेमंत ढोमे माझा मित्र यांनी मला लाखो गोष्टी शिकवल्या आहेत, क्षितीनं शिकवल्या आहेत, नाना सरांनी काही गोष्टी शिकवल्या आहेत. तर हे माझ्या पर्सनल आयुष्यात सुद्धा मी कुठे कुठे वापरत जाणार आहे हे मला दिसतंय. ओले आले तू आत्ताच नाना पाटेकरांसोबत केलास, खूप स्ट्रिक्ट आहेत असं म्हटलं जातं आणि पटकन बोलतात. करेक्ट. हा, त्यांना रागही येतो. करेक्ट. त्यामुळे या सिनेमाच्या निमित्तानं त्यांचा अनुभव कसा होता? नाना पाटेकर, जवळून पाहिलेले नाना पाटेकर. ते खूप स्ट्रिक्ट आहेत का? तर हो आहे. ते पटकन बोलतात का? तर हो बोलतात. मला असं वाटतं त्यांच्या बरोबर जे काम करतात ना किंवा त्यांच्याबरोबर ज्यांनी ज्यांनी काम केलेलं आहे त्यांना त्या मागचं सगळं चित्र नीट दिसतं. म्हणजे ते काही काही वेळेला भयंकर हळवे आहेत, काही काही वेळेला भयंकर ते खूप खूप प्रेम येतं त्यांच्यातनं आणि काही काही वेळेला तेच प्रेम गायब झालं का काय असे ओरडतात. तुला ओरडले? हो, 1-2दा ओरडलेत ते मला. आणि दुसऱ्या क्षणाला ओरडल्यानंतर, बाळा सॉरी मी तुला आत्ता बोललो, मग मी परत ओरडलो तर तूच माझ्यावर परत ओरड की असं ओरडू नका माझ्यावर. म्हटलं हे माझ्याच्याने कधीच जमणार नाहीये, त्यापेक्षा नाना तुम्ही ओरडू नका. तर मला असं वाटतं की त्यांना समजणं खूप अवघड गोष्ट आहे. म्हणजे आपल्याला पटकन कळणार नाही की नाना सर कसे आहेत. मला जो अनुभव आलाय तो असा आहे की काम तर ते नेक्स्ट लेवलच करतात, या बाबतीत मी बोलणारा कोणीही नाही आहे. बरोबर. आणि माणूस म्हणून सुद्धा ते माझ्या मते ते खूप गोष्टींशी एका वेळेला मे बी डोक्यात झगडत असतील. मग कामही चालू आहे, नाम फाउंडेशनचंही आहे, पर्सनल आयुष्याचं पण काहीतरी असेल, आपल्याला माहिती नाही. सो मी पटकन जज नाही करायला जात की ते स्ट्रिक्टच आहेत वगैरे. मला नाही वाटत. मी त्यांची हळवी बाजूही पाहिलेली आहे आणि मी ती हळवी बाजू एन्जॉयही केलेली आहे. पण हा, म्हणजे वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे अनुभव असू शकतात आणि ते मी नाही ना करू शकत. तू आत्ता मागाशी मुलाखतीमध्ये बोलता बोलता म्हणालास की इतकं सगळं पाहिलंय ना की तेव्हा आम्ही रिॲक्ट व्हायचो नाही लोकांकडे, पण आता तू बऱ्याचदा सोशल मीडियावर उत्तरं देताना दिसतोस जेव्हा ट्रोलिंग होतं तेव्हा. या पद्धतीनं ट्रोलिंग केल्यावर तू बोलतोस, तर याविषयी तू या ट्रोलिंगकडे कसा पाहतोस आणि सोशल मीडियाविषयी बेसिकली तुला काय वाटतं? सोशल मीडियाविषयी तर अर्थातच खूप गरजेचं साधन आहे, खूप रिस्पॉन्सिबली वापरण्यासारखं ते साधन आहे, हे तर डेफिनेटली मी मानतो. ट्रोलिंग विषयी मला असं वाटतं की मी त्याची मज्जा घेतो भयंकर. जर का खूप काही ट्रोलिंग होत असेल तर मी एका पॉइंट पर्यंत, हे बघ, जर का ना ट्रोलिंग
करण्यासाठी ट्रोलिंग होत असेल ना, म्हणजे अपमानास्पद आणि घाणेरड्या भाषेतलं ट्रोलिंग होत असेल तर मी त्याच्या ठिकाणी जात नाही. कारण मी घाणेरडी भाषा वापरत नाही, लोकांवरही चार चौघातही मला ती वापरायला आवडत नाही. म्हणजे अशा काय शिवराळ भाषेत मला कमेंट करायला आवडत नाही. सो मी त्या ठिकाणी जात नाही अजिबातच. त्या कमेंट्सकडे मी लक्ष देत नाही, किंवा मी ते उचलून अशा आपण केर काढताना कशा काही घाणेरड्या काही काही राहिलेलं असेल तर ते पटकन कचरापेटीत टाकतो. त्या मी कमेंट्स न बघता मी डायरेक्ट कचरापेटीत टाकून देतो. पण एक आपल्याला पण कळतं की हा ही थट्टा करण्यासाठी केलेली कमेंट आहे, मग त्याला हे उत्तर आपण तसंच दिलं तर काय फरक पडतो. मला असं वाटतं की ते इतकं वातावरण आपणच खरं तर सगळ्यांनी खूप ते टॉक्सिक करून ठेवलंय. ते खरं तर मजा मस्तीचं पण आहे ना यार. म्हणजे आपण एकमेकांची थट्टा मस्करी करू शकतो की इंटरनेटवर दोन अनोळखी माणसं एकमेकांना काय टोमणे देऊ शकतात की त्याला शिवीगाळ करायलाच पाहिजे असं काही नाही, किंवा मन दुखलंच पाहिजे असं काही नाही. एवढं सिरियसली नाही घ्यायचं. कारण एवढं मला माहिती आहे की खऱ्या आयुष्यात ती माणसं वेगळी आहेत, त्यांची मतं वेगळी आहेत. सोशल मीडियावर मला असं वाटतं ते सगळे त्यांचे सप्रेस्ड फिलिंग्स जेव्हा डंप करतात, आत साठलेलं काहीतरी डंप करतं, कारण कोणीच त्याच्यावर बोलू शकणार नाही. बरोबर. सो ते तसं होतं. मला नाही एका पॉइंट नंतर काही त्याचा फरक पडत अजिबातच. मिताली आणि तुझं नातं आता आम्ही सगळेच पाहतो, कारण तुम्ही एकदम ओपनली लोकांसमोर तुमचं नातं ठेवलेलं आहे. तुम्ही ज्या पद्धतीनं रिअल ह्याच्यात आहात तेच तुम्ही रीलमध्येही दाखवता भेटता तेव्हा, असं ते खोटं खोटं वाटत नाही. पण असं वाटतं का तुला तू जरा लवकर लग्न केलंस, लग्नाचा डिसिजन लवकर घेतलास? कारण बऱ्याचदा आपण करिअर असेल तर आपण थांबतो, आणि दोघांचंही एकाच इंडस्ट्रीत असल्यामुळे ती ऍक्ट्रेस म्हणून तू ऍक्टर म्हणून तो विचार करतो की नाही थांबूया. पण तुम्ही दोघांनी लवकर लग्नाचा निर्णय घेतला. आता ती नाहीये त्यामुळे तुला विचारते, तू लवकर लग्नाचा निर्णय घेतलास का? ते प्रेमात पडल्यावर नाही सुचत काही, हे मी खरं सांगतो की आत्ता करायचं का लग्न. पण तुमच्या म्हणजे आपल्या या इंडस्ट्रीत तसं नसतं ना. म्हणजे आपण थोडं आम्ही बघतो तर आपण थांबतो, बघूया. आणि काय करायचं थांबून? म्हणजे प्रेमात आहोत, एकमेकांना आवडतोय, एकत्र राहून झालेलं आहे, आणि असं वाटतंय की हे नातं आता घट्ट होत चाललेलं आहे, मग लग्न करूया. इट इज ओके. बरं, लग्न करायची इच्छाही आहे, विश्वास आहे लग्नावर, लग्न करायचंय, करून टाकूया. मला यात कुठे जरा थांबूया, कारण मग थांबल्यानंतर किंवा करिअर सिनेमे थोडे कमी येतात असं होतं खरे? नाही ना, अजिबात नाही. जास्त यायला लागले तुझ्याकडे असं काहीच होत नाही, असं कधीच काही होत नाही. म्हणजे मला जेवढं माहितीये, मितालीचं लग्नानंतर तिनं सोशल मीडिया किंवा या सगळ्यावरती तिचा पसारा भरपूर वाढवला. मी माझ्या कामाकडे भरपूर जास्त फोकस झालो. मला असं वाटतं की मग हे लग्नामुळे झालं असेल बुवा. सो मला असं कधीच जाणवलं नाही की मी खूप लग्न लवकर केलं. काही लोकांनी सांगितलं मला की का एवढ्या लवकर लग्न केलंस. मला वाटलं करावं असं आणि मी केलं. इट इज मला वाटलं आणि आय एम एन्जॉईंग इट. मला भारी वाटतंय की मी बरोबर करेक्ट वेळेला लग्न केलंय. लग्नाआधी डेटिंग किती होत्या? किती म्हणजे मागे एकदा मुलाखतीत तू सांगितलं होतंस माझ्या, पण मला पुन्हा विचारावं असं वाटतंय, कारण आता इतका हॅन्डसम मुलगा सोबत बसल्यावर आपण बोलतो ना, किती डेटिंग? इंडस्ट्रीत कोणाला डेट केलंयस नाव न सांगता? इंडस्ट्रीत नाव नसेल सांगितलं? नाही का? म्हणजे जाणून बुजून की नाही बाबा नाहीच करायचं, लांबच राहायचं? इंडस्ट्रीतली नको डेटिंगसाठी केलं तर मग लग्नच केलंस डायरेक्ट? हा, नाही केलंय इंडस्ट्रीत. एक जेव्हा डेटिंग सुरू केलं तेव्हा ती इंडस्ट्रीत नव्हती. डेटिंग जसं आम्ही करत होतो जेव्हा आम्ही रिलेशनशिप मध्ये होतो तेव्हा, मग त्याच्यानंतर ती इंडस्ट्रीमध्ये आली. सो हा, म्हणजे इंडस्ट्रीमध्ये केलंय. पण माझ्या अशा खूप साऱ्या गर्लफ्रेंड्स होत्या, अशातला पण काही भाग नाहीये. कारण मी असा जरा एक लॉंग टर्म वाला मॅन आहे. लॉंग टर्म रिलेशनशिप वर विश्वास आहे. मला मी सांगू का, मला ना ते ब्रेकअपचा खूप कंटाळा असतो. मला खूप कंटाळा येतो. आता ब्रेकअप करा, मग परत नवीन कोणीतरी शोधा, मग काम कधी करायचं आपण, याच्याकडे लक्ष कधी द्यायचं, पर्सनल लाईफ जगायचं कधी, असं माझं कायम होत आलेलं आहे. त्यामुळे मी कायमच एक
हा बाबा टिकूया. मी रिप्लेसवाला माणूस नाही, मी रिपेअरवाला माणूस आहे. त्यामुळे मी गोष्टी जर का काही तुटलं असेल तर मी ते दुरुस्त होतंय का पहिले पाहतो. जेव्हा काहीच स्कोप नाही आहे तेव्हा बट ऑब्व्हियसली रिप्लेस होतं. पण मी टिल दी एंड रिपेअर करत राहतो. मला आता इथे जोडून थोडंसं मागे जाऊन पुन्हा विचारावंसं वाटेल तुला की तुझं आणि मितालीचं नातं जेव्हा आम्ही पाहतो ना तेव्हा असं वाटतं की तू खूप समजदारीने ते सगळं घेतोस. आयुष्यात आधी काही जे काही आपण पाहिलेलं असतं त्यातनं आपण बऱ्याच गोष्टी शिकत असतो आणि त्याच चुका आपल्याकडनं होऊ नयेत त्यामुळे आपण खूप प्रयत्नशील असतो. करेक्ट. तुझं नातं, लग्नाचं नातं, हे जे नातं आहे आणि लॉंग टर्म रिलेशनशिपवर विश्वास असणारा तू माणूस आहे, ते याच सगळ्या ज्या भूतकाळातल्या गोष्टी घडून गेल्या आहेत त्यामुळेच तू असा विचार करतोयस आणि त्यामुळेच तू खूप छान पद्धतीनं ते सगळं काही विस्कळीत होऊ नये याची काळजी घेतोस. मे बी असेल बुवा ते. मी फॅमिली तुटताना पाहिलेली आहे आणि मला माहिती आहे की फॅमिली तुटणं म्हणजे एक्झॅक्टली काय असतं. इट इज काय म्हणू, अनएक्सप्लेनेबल अँड इट्स व्हेरी एक्सक्रुशिएटिंग. आपण चार चौघात सांगूही शकत नाही, आपण ते का घडलं हे विचारही करू शकत नाही. वी हॅव नो क्लू. त्याच्यानंतर मी फॅमिलीचं महत्त्व शिकत गेलो की खरंच किती गरजेची आहे फॅमिली आपल्यासाठी. सो मला असं वाटतं की मी जर का माझी फॅमिली बनवत असेल तर मीही त्याच पद्धतीनं नीट शांतपणे कुठल्याही गोष्टीला ओव्हर रिॲक्ट न करता मी ती फॅमिली जपत राहीन कायमस्वरूपी. आणि मला पार्टनरही अशीच मिळाली आहे की जी सुद्धा रिप्लेसवाली नाही आहे. म्हणजे तिचाही रिपेअरवरच विश्वास आहे. म्हणजे आमच्यात भांडण होत नाहीत का, ट्रेमेंडस होतात. म्हणजे ट्रेमेंडस भांडतो आम्ही. काही वेळेला ती छोटी छोटी जी भांडणं असतात ती कशावर नाही, म्हणजे काही वेळेला आज वॉशिंग मशीन कोण लावणार की अरे नाही आज माझे कपडे आहेत, मग कायम कसं तुझेच कपडे असतात, सतत तुझेच कपडे. तिथपासनं ते माझ्याच कपाटात मला जागा नाही आहे कपडे ठेवायला, मितालीचेच कपडे पूर्णपणे भरलेले आहेत, मी कुठे ठेवू, मी पोत्यात ठेवू का आता कपडे, या भांडणांपासून ते आणखी मोठ्या कुठल्या तरी भांडणांपर्यंत ती आमची सतत होत असतात. पण मला हे माहिती असतं की एक नाही तर 2 दिवस मॅक्स आम्ही अबोले वगैरे धरतो. हो हा मॅक्स. पण मग पहिलं कोण बोलतं ते तू तिला विचार. तिचा जेव्हा कधी तुला इंटरव्ह्यू करावासा वाटेल तेव्हा तिला विचार, खरं कणखणीत उत्तर मिळेल. कारण आता जर का मी उत्तर दिलं तर ते असं वाटेल हे हा काय, कारण मीच जातो बोलायला. आता हे तू जेव्हा तिचा इंटरव्ह्यू घेशील तेव्हा तीही तुला तेच सांगेल की पहिली मी जाते. नाही काही नाही, ती ऍक्सेप्ट करावंच लागेल तिला कॅमेऱ्यासमोर. ओके. सो हा म्हणजे मला ते काही इश्यू असला, काही प्रॉब्लेम असला, 1 ते 2 दिवस मॅक्स ते स्ट्रेच करावं. नंतर त्या प्रॉब्लेमची चिरफाड करून जरा ते सॉल्व्ह करूया, बघू ते कितपत सॉल्व्हेबल ते करूया. नाहीतर मग काही पॉइंट नाही. बरोबर. लग्नाआधी आणि लग्नानंतर काय बदल घडलाय? माझ्या कपाटाच्या साईज मध्ये खूप बदल घडलेला आहे. काय बदल घडलाय मला असं वाटतं, मी जे आधी असा एक अँक्शियस माणूस होतो तर जरा एन्झायटी लेवल म्हणजे कमी झाली असं वाटतंय, शांतता आली असं वाटतंय. आणि असं दिसतंय की आता मला लग्नाकडेच लक्ष देत राहण्यापेक्षा आता उलट मला दिसतंय की लग्नानंतर मी माझ्या कामाकडे जास्त चांगलं लक्ष देऊ. तू जास्त आणि मिताली लकी ठरली असं वाटतं का तुला? कशा बाबतीत? माझ्यासाठी, तुझ्यासाठी भयंकर खूप जास्त. तुझी गाडी करिअर मध्ये पण सुसाट पळताना दिसते. असं असतं ना, म्हणजे एक स्त्री नेहमी जसं म्हटलं जातं एका पुरुषाच्या याच्या मागे एक स्त्री असते. आई आणि बहीण तर ताई तर होतीच, पण आता बायकोही आहे. तो प्लस पॉइंट झालाय आणि तुझी गाडी मला खूप पळताना दिसतेय. हे बघ काय, मला माहितीये आत्ता माझी गाडी पळतीये, नंतर ती कुठेतरी स्लो डाऊन होणार आहे किंवा थांबेलही मध्ये, गाडी बिघडेलही मध्येच कधीतरी. पण ना ह्या ज्या सुंदर बायका आहेत ना माझ्या आयुष्यामध्ये, यांच्यामुळे मला माहितीये की परत एकदा मी तो वेग घेणार, ती गाडी परत जोरदार धावणार, परत कधीतरी धावणार. सो आणि मला त्या गोष्टीची भीती नाही आता. सो लग्नानंतर तू म्हणालीस ना की काय बदल घडलाय, मला फेल्युअरची भीतीच नाही आहे.
आलं तर आय नो ते कधी ना कधीतरी येणारच आहे, कुठल्या ना कुठल्या तरी बाबतीत फेलियर येणार, डेफिनेटली येणार. पण मला आता फेलियर येऊ नये म्हणून माझे हात थरथरत नाहीत आता. उलट आलं तर आलं, तेव्हा जे काही दुःख होईल, त्रास होईल वगैरे ते सगळं होईल, पण मी या सगळ्याला सामोरं जाऊ शकतो. म्हणजे मी खूप हसत खेळत असं नाही म्हणणार, पण आय कॅन फेस इट अँड आय कॅन कम आउट ऑफ इट. हे मला असं वाटतं, हे लग्नानंतर माझ्याच मध्ये एक पॉवर आली. बरोबर. एक प्रश्न अजूनही मिताली विषयी. मितालीची खटकणारी एखादी गोष्ट तुला जी इथे तिला सांगावीशी वाटते? मितालीची खटकणारी गोष्ट 100% ऐकणार. कान तर टवकारलेलेच असतात सतत. मला असं वाटतंय खटकणारी गोष्ट ही की माझ्याकडनं चूक झाली हे शब्द मी फार कमी वेळेला ऐकतो, जेव्हा खरंच माझ्याकडे खरंच चूक झालेली असते. कधी कधी तर चूक ऍक्सेप्ट होत नाही पटकन तिच्याकडनं. बापरे मिताली. झाली असेल तर कधी कधी तिच्या चुकीला मीच आय एम सॉरी म्हणून सुरुवात केलेली आहे. पण ठीक आहे, ते आता तो ट्रेटच आहे, तर काय करणार. असताच की बऱ्याच जणींमध्ये असतं, चुका ऍक्सेप्ट नाही करत काही काही वेळेला बायका. सगळ्या चिडल्या आहेत आता या हॉटेलातल्या जेवढ्या बायका आहेत त्या सगळ्या चिडलेल्या. नाही पण असं असतं ना की तुमचं नातं इतकं स्ट्रॉंग आहे की बायको एक दिवस घरी नसेल, एक दिवस 2 दिवस किंवा जो दुरावा असतो, ती कुठे कामानिमित्तानं गेलीये, तुला काय फील होतं? म्हणजे तो एकटेपणा हवा असं वाटतो, एकांत हवा असं वाटतं की नाही कुठेतरी काहीतरी मिसिंग आहे, असं फिलिंग येतं. तुझे फिलिंग्स काय असतात जेव्हा बायको जवळ नसते? काय नाही, मी प्ले स्टेशन खेळतो खूप सारा. म्हणजे मला छान, म्हणजे आठवण नाहीये, अख्खा टीव्ही माझ्याकडे असतो ना तेव्हा. मला हवं ते बघू शकतो, मला हवं ते मी खेळू शकतो. हे 2 दिवस करतं, नंतर फोन जातो की ये आता निघून चल, मला बोर होतंय. ते असं काही खूप फिल्मी नाहीये बाबा आमचं, की बाबा मला तुझी आठवणच येते, तुझ्या आठवणीत मी रडत राहतोय, किंवा गेली बाबा एकदाची, आता मी मोकळा, असं पण नाहीये. सो ते असं मधलं आहे काहीतरी. कधी कधी असं वाटतं हा आता हे सगळं राज्य माझं आहे असंही वाटतं, आणि कधी कधी असं वाटतं की एकटा बोर होतोय, आता मी काय करू. असं ते बदलत राहतं कधी कधी. थोडंसं सिनेमाकडे येऊया आता. आता बॅक टू बॅक तुझे सिनेमा येत आहेत, आमच्या भेटीला आले. जिम्मा 2 नंतर नाना पाटेकरांसोबतचा ओले आले आला, नंतर आता परत सई आणि तुझा श्रीदेवी प्रसन्न आला. पण ऍक्शन सिनेमांकडे तू अजून का वळत नाहीयेस, किंवा जे आता सध्या बिल्ड आणि हे बनवणं जे सगळं आहे त्याच्यापासून तू थोडा लांब दिसतोस, तू फार त्याच्यात इंटरेस्ट घेत नाहीस, तर असं का आहे? काय माहिती, मी ते एक्सप्लोअर नाही केलं अजूनपर्यंत. माझ्यामध्ये आहे का नाही मला माहीत नाही आहे. आणि मे बी ती एक गोष्ट आहे, म्हणजे ॲक्शन सिनेमा ते एक एक्सप्लोअर करून पाहण्यापासून मी जरा असा भीतोय का काय असं मला वाटतंय. म्हणजे जे मी आधी डान्सला भरपूर जास्त भ्यायचो, की नाच जमेल नाही जमेल माहीत नाही आपल्याला, पण ते आता जरा माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आलाय आणि मला माहिती आहे की चांगल्या गाण्यावर चांगली कोरिओग्राफी मी करू शकतो. हे 100%. मे बी करेनही एखादा ॲक्शन सिनेमा चांगला आला तर. आपल्याकडे चांगला ॲक्शन सिनेमा येणं सुद्धा खूप गरजेचं आहे, महत्वाचं पण आहे. मला तू सांग, तू शेवटचा मराठी ॲक्शन सिनेमा कुठला पाहिलास? पटकन सांग. आठवत. आणि शेवटचा रोमॅन्टिक सिनेमा कुठला पाहिलास? रोमॅन्टिक आता तुमचाच रिलीज झाला ना, श्रीदेवी प्रसन्न. नाव यू नो. ऍक्शन सिनेमा पाहिला म्हणजे असं पाहिला असेल, म्हणजे आले असतील पण असे लक्षात राहण्यासारखे नाहीत की जे पटकन तुला नाव मी सांगू शकेन. पण सिनेमे येत आहेत, पण तू जाणून बुजून जात नाहीस की तू सिलेक्टिव्ह आहेस की अशा पद्धतीनं आला पाहिजे तर आपण करूया? नाही, सगळ्यात पहिल्यांदा मी सिलेक्टिव्ह वगैरे नाहीये. मला माहितीये की मला आत्ता ते जमणार नाहीये. मला ते आतून हिट नाही होते की मी हे करावं, पण ते होईल आणि मी त्याच्यावर मेहनत घेईन 100%, जी मी घेतही नाहीये. पण मी त्याच्यावर मेहनत घेईन आणि ते चित्र मी बदले नाही. पण तोपर्यंत मला असं वाटतं मी माझ्यातला जो ॲक्टर आहे त्याला एक्सप्लोअर करून पाहतोय. सो ॲक्शन सिनेमा पण करायचा असेल तेव्हा डेफिनेटली करेन. परत एकदा विलन करायचं असेल तरीही मी करेन. जे मी एकदा, जसं तू म्हणाली सिटी ऑफ ड्रीम्समध्ये त्याचा अनुभव घेतला होता की आपल्यातली डार्क शेड काय असते हे जरा आपण जाणून घेऊया, आणि त्याचा आला मला चांगला रिस्पॉन्स आला त्याचा. ॲक्शनचं बघू आता. पण निगेटिव्ह रोल मग तुझ्याकडे यायला लागले? आले 2
आले, म्हणजे 2-3 रोल आले, पण ते सिमिलर होते. मग ते मला आपण एक रोल चांगला केला, मग तसाच एक्झॅक्टली तसाच परत आला पाहिजे असं मला नाही वाटत. सो मग ते करणं मी टाळलं, पण करेन. तू म्हणतेस तर मे बी पुढच्या एका इंटरव्ह्यूला त्या सिनेमाच्या ऍक्शन सिनेमाच्या इंटरव्ह्यू साठी कदाचित आपण भेटू. पण मला आता तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की आता सध्याच्या घडीला इंडस्ट्रीत तुझा कॉम्पिटिटर असं कोण तुला वाटतं की बाबा ह्याचा सिनेमा आणि माझा सिनेमा जर रिलीज झाला तर थोडासा आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो, असा कोणता कॉम्पिटिटर आहे सध्याच्या घडीला ऍक्टर? तसे तर मी सांगू, असं कुठलंही मराठीत जसं हिंदीमध्ये खूप असं की बाबा या तिघांचे सिनेमे आले, खान मंडळीचे आहेत, तसं पण मराठीत कारण ना ते स्टार्सचे सिनेमे असतात हिंदीमध्ये. आपले सगळे मराठी सिनेमे हे कुठला ऍक्टरचा कुठला सिनेमा येतोय पेक्षा काय विषयाचा सिनेमा येतोय ह्यावरच जास्त भर दिला जातो. सो माझा सिनेमा एखादा रिलीज होतोय आणि माझ्याच कुठल्या तरी कॉम्पिटिटरचा सिनेमा रिलीज होतोय एके दिवशी, तर त्यातला खरं तर आम्ही कोण ठरवणार आहे की कुठला भारी असणार आहे? प्रेक्षकांना ज्याचा विषय जास्त आवडणार आहे ते डेफिनेटली तेच पाहणार आहेत, इररिस्पेक्टिव्ह की कुठला ऍक्टर आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे मला नाही समहाव असं वाटत की कॉम्पिटिटर वगैरे मी या झोन मध्ये गेलोच नाही की माझी कॉम्पिटिशन आहे का नाहीये. माझीच माझ्याशी इतकी चाललेली असते आणि मला असं वाटतं मी हळूहळू मी जो 2 वर्षांपूर्वी होतो त्याच्यापेक्षा तरी बरं काम करायला लागलोय आता. मग मे बी 2 वर्षांनी आत्तापेक्षा बरं काम करायला लागलं असेल. सो दॅट इज माय कॉम्पिटिशन. आता हे झालं डिप्लोमॅटिक उत्तर. आता खरं उत्तर मी तुला सांगतो. खरं उत्तर सांगू, मला कॉम्पिटिशन म्हणजे जी माझ्यासाठी भयंकर हेल्दी आहेत, जे माझे 2 आवडते अभिनेते आहेत, आमेय असेल वाघ किंवा ललित असेल प्रभाकर, सिद्धार्थ मेनन आहे, अप्रतिम ऍक्टर, हे तिघही खरं तर मित्र आहेत माझे. आणि मला असं वाटतं की यांच्याबरोबर कम्पीट करायलाही तेवढीच मजा येईल, कारण तेही हाडामासाचे एकदम चांगले खणखणीत ऍक्टर्स आहेत आणि मीही काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय. सो मला असं वाटतं कॉम्पिटिशन त्यांच्याबरोबर व्हायला मला आवडेल, मज्जा येईल. पण जेव्हा इंडस्ट्रीत आलास तेव्हा मला वाटतं अंकुश चौधरी पासून उपेंद्र लिमये किंवा मकरंद अनासपुरे, भरत जाधव हे सगळे सुपर ऍक्टिव्ह होते. बरोबर. तुला दडपण वाटलेलं तेव्हा यार हे सगळेच, आणि ते सगळेच त्यांच्या सिनेमांना गर्दी व्हायची, म्हणजे लाफ्टर कोणाला हसायचं असेल म्हणून मकरंद अनासपुरीच्या सिनेमांना गर्दी व्हायची, भरत जाधवच्या सिनेमांना गर्दी व्हायची, अंकुश हॅन्सम हिरो म्हणून तेव्हा एक हे होतं. मग त्या गर्दीत तुला ती भीती वाटलेली? किंवा क्लासमेट मध्ये पण तुझ्यासोबत अंकुशने काम केले तर त्यामुळे तुला तसा अनुभव असेल. पण मला क्लासमेट्स मध्ये यांच्यापेक्षा बरं काम करायचंय की लोक माझ्याकडे लक्ष देतील, आयुष्यपत ही भावना नव्हती माझ्या डोक्यात, अजिबात नाही. मला उलट मला असं झालेलं की अरे यार यांच्याबरोबर पण आपण दिसणार, म्हणजे यांना तर पाहायला लोक येणारच. म्हणजे अंकुश चौधरी यांना पाहायला लोक येणार डेफिनेटली, सई तामणकरला पाहायला लोक येणार, सोनाली कुलकर्णीला पाहायला लोक येणार. ते त्यांना पाहायला जेव्हा येतील तेव्हा आपलंही काम पाहतीलच की. बरोबर. आणि आपलंही काम पाहिल्यानंतर कधीतरी अशी वेळ येईल की यार आता आपलंही काम पाहायला येत आहे, असं होईलच की. मला जेवढं माहिती आहे, जेवढा अनुभव मला मिळालेला आहे, अंकुश चौधरी यांनीच मला त्या सिनेमाच्या वेळेला खूप जास्त सपोर्ट केलाय. आणि जेव्हा माझं कौतुक झालेलं आहे तेव्हा फोन करून मला सांगितलंय तुझ्याबद्दल असं छान छापून आलंय, असंच यायला पाहिजे. आता मी तुला मेसेज दाखवतो. माझ्या प्रत्येक सिनेमाच्या प्रत्येक गाण्याला असंच एवढाच एक सुपर. आता हे होतं जिम्माच्या वेळेचं. त्याच्यानंतर मेसेज केला ओले आलेचा ट्रेलर कमाल, थँक्यू सो मच. मग आम्ही पेंचला गेलो होतो, ते हे केले. श्रीदेवी प्रसन्न टीजर मस्त, गाणं आलं तेव्हा फक्त कडक एवढंच. सो मला माहितीये तो हे इतकं मनापासून करतोय. सो ह्या लोकांपासून दडपण याची काय गरज आहे? जर का ते एवढं सपोर्ट करतायत आपल्याला, त्यांनाही हवंय आपण मोठं व्हावं आणि आपण चांगलं करावं. आणि म्हणून मला ही आपली मराठी इंडस्ट्री भयंकर आवडते. मला नाही वाटत पाय खेचणारे लोक आहेत इकडे. माझे तरी आहे असं वाटतं तुला? असेल ना, तो कम्फर्ट झोन असतो ना प्रत्येकाचा.
की मला याच्याबरोबर काम करायला आवडतं, मग मी करतो याच्याबरोबर. ओके, करा, फेअर इनफ, काहीच हरकत नाही. मी माझा पण कदाचित मी म्हणतो खरा की माझा काही ग्रुप बीप नाहीये, पण लोकांना वाटत असेल मी कुठल्या तरी ग्रुपचा भाग आहे, फेअर इनफ. पण ग्रुपिझमचा बळी कधी जावं कधीच लागलं? नाही. सिनेमा गेलाय हातात, अजिबात नाही. रिजेक्शनचा सामना अनेकदा. असा एखादा स्पेसिफिक तुला सांगता येईल असं, नाव न घेता, पण बाबा झालं, सगळं डन झालं आणि नंतर कळलंय रिजेक्ट? मराठीसाठी तरी नाही, किंवा एक आहे मराठीसाठी, पण त्याचं मला जरा असं वाईट वाटण्यापेक्षा अरे यार ही संधी गेली असं मला झालं. जे हायवे सिनेमासाठी मी ऑडिशन दिली होती उमेश कुलकर्णींच्या, आणि मी भयंकरच फॅन आहे उमेश सरांचा, तर त्यांच्या सिनेमासाठी ऑडिशन दिली होती आणि माझ्या मते ती चांगली झाली होती असं मला वाटतं की यार छान झाली आहे, मस्त केलं आपण. पण ते नाही वर्कआउट झालं, ते मे बी नाही मला जमलं ते कॅरेक्टर नीट पोर्ट्रे करायला ऑडिशनमध्ये, आणि मग तिकडे रिजेक्ट झालो मी. पण ऑब्व्हियसली मला उमेश सरांनीच नंतर का झालास, काय वाटलं, मला काय अपेक्षित होतं, हे सगळं त्यांनी सांगितलं. मग मला असं वाटलं की हां करेक्ट आहे. सो माझा कुठला निगेटिव्ह अनुभवच नाही आहे आपल्या मराठीतला, एकही निगेटिव्ह अनुभव नाही. ना कोणी माझ्या विरुद्ध कट रचलेत, ना कोणी माझे पाय खेचण्याचा प्रयत्न केलाय. माझ्या पाठीमागे बोलले असतील तर मला देणं घेणं नाहीये डेफिनेटली. आणि पाठीमागे एखादं कोणी बोललंय आणि कोणीतरी तुला सांगितलंय, तर तू ते कसं घेतोस? म्हणजे ती गोष्ट कशी घेतोस की तुझ्या जवळच्यानेच कोणीतरी पाठीमागे तुझ्या बोललंय आणि तुला ते कळतंय इंडस्ट्रीमधनच कोणाकडनं तरी, ती गोष्ट तू कशी घेतोस? मी सांगतो, मला सांगू नका. ते बोलत असतील तर ते बोलत असतील, म्हणजे मी काय करू आता त्याचं. मी थोडी ना मत बदलायला जाणार आहे, किंवा मी त्यांच्या मनापासून म्हणजे त्यांच्या मनासारखं मी थोडी ना वागायला जाणार आहे. तुम्ही मागे बोलत असाल बोला ना, फेअर इनफ. इट इज. मी पण बोलतो की आपण सगळेच बोलतो. आपण हे जेव्हा ऍक्सेप्ट करू ना की आपण सगळे कुणाबद्दल कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपात मागे बोलतो, हा ह्युमन ट्रेट आहे. आपण बोलतो की त्याचं पाहिलं का, हे आपण बोलतो. मी एक गोष्ट टाळतो, मी घाण नाही बोलत कोणाबद्दल मागे, अजिबात नाही. किंवा कोणाशी चर्चा करायला जात मी घाण नाही बोलत. मी गॉसिप काढून घेण्याचं माझं मी ऐकणारा खूप मोठा आहे. मी छान गॉसिप खूप छान काढून घेतो गॉसिप. मग काय झालं रे वगैरे, आणि मला ऐकायलाही खूप मजा येते. पण गॉसिप करायला माझी थोडीफार टाळकी आहे. तुझा इंडस्ट्रीतला गॉसिप फ्रेंड, हा तेच मी विचारलं, थोडीफार टाळकी आहे. फ्रेंड जे तुम्ही एकमेकांना फोन करता? अरे सिक्रेट रिव्हील हो जाएगा यार. एखादं नाव एक तर घरीच आहे मिताली. आणखीन इंडस्ट्रीतलं दुसरं की ज्याला तू फोन करतोस, पहिला फोन ना बॉलिवूडमध्ये करण जोहरने सांगितलेला करीना कपूरचा पहिला फोन असतो त्याला की काय घडते, तसं सिद्धार्थ चांदेकरचा गॉसिप ऐकण्यासाठी इंडस्ट्रीत पहिला फोन कोणाला असतो? काय झालं आणि आपल्याला माहिती काढून घ्यायची आहे आणि तिथून माहिती बरोबर मिळणार, तर तो फोन कोणाला असतो? काही वेळेला हेमंतला गेलेला असतो, हेमंत ढोबे. हा. आणि काही वेळेला सईला गेलेला असतो. ओ, सई तामणकर. हा. काय घडलं, हे काय चाललंय, म्हणजे ते बऱ्यापैकी अपडेट असतात या गॉसिप. दिस इज इन्फॉर्मेशन शेअरिंग. कम ऑन, माहिती पोचली पाहिजे काय झालं काळजीपूर्वक, आणि असं काही त्याचं हे करण्याचा इश्यू नसतो. बरोबर, माहिती पोचली पाहिजे बस, टू स्टे इन्फॉर्म. इतक्या आर्टिस्ट ऍक्ट्रेस सोबत तू काम केलेस, तुझी आवडती ऍक्ट्रेस सई सोडू ना, सई माहिती कारण तुला माहिती आवडती ऍक्ट्रेस माझी मुक्ता बर्वे आहे. म्हणजे मी सई तामणकर आणि मुक्ता बर्वे या दोघी इक्वली माझ्या आवडत्या अभिनेत्री आहेत. मुक्ता बरोबर पहिलं काम केलं होतं अग्निहोत्रमध्येच, आणि त्याच्यानंतर आत्ता एका सिनेमात आम्ही एकत्र काम केलंय, जो सिनेमा मोस्ट प्रोबॅबली पुढच्या वर्षी येईल. पण मला असं कधी कधी होतं की मला कधी कधी भीती पण वाटते तिच्याबरोबर काम करायची, मुक्ता बरोबर, ह्यासाठी की माझं हे एकदा झालंय की मी बघतच बसलोय तिच्या कामाकडे. म्हणजे ती असं काहीतरी करते, म्हणजे काहीतरी जादू आहे तिच्यामध्ये,
जी ती असं भारावून टाकते. आणि मी बघतच बसलोय तिच्याकडे की काय भारी केलं तिनं, ते कसं जमलं, म्हणजे हे कसं जमलं, असं असं अनेकदा झालंय माझं. सो को ॲक्ट्रेस म्हणण्यापेक्षा मी ऑडियन्सच जास्त मोठा आहे तिचा, मुक्ताचा आणि सईचा आहे त्याचबरोबरीनं. ड्रीम रोल आहे एखादा करायचा? कारण आत्ता मराठीमध्ये एक बायोपिकची पण एक हे आहे की बरेच चांगले बायोपिक आपल्याकडे आलेले आहेत किंवा खूप कॉन्टेंट ओरिएंटेड सिनेमे आपल्याकडे छान बनतात. जसं तू मगाशी ॲडही केलंस की आपल्याकडे कथा पाहून पण लोक येतात, हा जसं हिंदी सारखं नाहीये. तुझा असा एखादा ड्रीम रोल किंवा असं एखादं बायोपिक साठी तुझं जे मनात असेल की बाबा याची बायोपिक करायला मला आवडेल, असं एखादं कुठलं कॅरेक्टर, व्यक्तिमत्व? मला ऐतिहासिक भूमिका करायची एकदा कधीतरी, म्हणजे महाराजांच्या काळातली एखादी भूमिका किंवा काय मला माहित नाही, त्या काळातलं मला काहीतरी एक करायची भयंकर इच्छा आहे. बायोपिक मला नाही वाटत मला जमेल, मला नाही वाटत माझ्याच्यानी बायोपिक होईल. मला म्हणजे आय डोंट नो, परत मला आत्ता तरी वाटत नाहीये. ड्रीम रोल माहित नाही, मला मराठीत एक विलन करायची इच्छा आहे, चांगला पण वाईट. निश्चित. आणि तू जसं सिटी ऑफ ड्रीम मध्ये आम्ही पाहिलं की बाबा खरंच म्हणजे शॉक होता, म्हणजे सिद्धार्थ चांदेकर विलन म्हणून थोडंसं, पण ते तू लोकांना पचवलंस, असं म्हणजे डायजेस्ट न होणं पण ते तू डायजेस्ट करायला लावलंस की नाही हे होऊ शकतं. माझा पुढचा प्रश्न असा, आता शेवटाकडे आपण जातोय, तर एक असा प्रश्न की सगळं आता खूप छान सगळं सुरू आहे, प्रोजेक्ट सुरू आहेत किंवा लाईफही खूप सुंदर सेट आहे, त्यातही तुम्ही दोघं जण एक जे ट्रॅव्हल करण्याची आवड जोपासताय. तर मला एक प्रश्न, आम्ही हे कधीतरी कोणी विचारलं असेल माहित नाही, तुमच्या इथे बिबट्या पण दिसला होता, तर ते थ्रिल काय होतं? एरवी पार्कात जाऊन तुम्ही आपण पैसे खर्च करतो पाहतो, इथे फ्री मध्ये बिबट्या पाहायला मिळाला तुम्हाला. आम्ही हे घर विकत घ्यायच्या आधी आम्ही न्यू माडा कॉलनीमध्ये राहायचो गोरेगावात. सो तिकडे माझ्या घराच्या खिडकीमध्ये आणि डोंगराच्या मध्ये एका भिंतीचं अंतर होतं, फक्त एकच भिंत होती. आणि एकदा असं झालं की माझा वाढदिवसाच्या पुढचा दिवस होता आणि दुपारी असेच बसून होतो आम्ही, मी, आई पण होती घरी, मी, आई आणि मिताली. आणि तेवढ्यात मला त्या भिंतीवरनं असं काहीतरी पिवळं चालत येताना दिसलं, तर मी आरडाओरडा सुरू केला, हे माझा कॅमेरा कुठे आहे, माझा कॅमेरा कुठे आहे, कॅमेरा कुठे आहे. तर दोघी घाबरल्या की काय झालं, म्हणलं बिबट्या आलाय, बिबट्या वगैरे. असा एक मी वेड्यासारखा वागलो भयंकर तेव्हा. आणि तो बिबट्या असा त्या भिंतीवरनं चालत आला आणि येऊन बसला. जसा तो बसला तसं डोराला काहीतरी एक जाणवलं, म्हणजे माझी लॅब्रेडॉर फिमेल, ती त्याच्याकडे बघून खिडकीतनं भुंकायला लागली आणि हिच्या भुंकण्याचा आवाज ऐकून तो बिबट्या आमच्याकडे बघू लागला. आणि त्यांनी ज्या नजरेनं बघितलं आहे आमच्याकडे, मी डोराला म्हटलं, बाई तू आतच जा आता, तू नको त्याच्या नजरेत येऊस. कारण आदल्याच रात्री त्यांनी आमच्या सोसायटीतनं एक फिमेल कुत्र उचलून घेऊन गेला होता, आमच्या जिथे मी गाडी पार्क करतो तिथनं. बापरे. हा. आणि तो येऊन बसला बिबट्या तिकडे. आणि तेव्हा असं एक अख्खी सोसायटी बघतीये, म्हणजे मी तुला व्हिज्युअल सांगू, तेव्हा जरा त्रास म्हणा किंवा भीती, आय डोंट नो, असं काहीतरी वियर्ड वाटलेलं. त्यांनी ते कुत्रं जे मारलेलं ते त्यांनी एका झुडपात लपवून ठेवलं होतं. तो येऊन बसला, सगळे आले खिडकीमध्ये, सगळे त्याच्याकडे व्हिडिओ काढतायत, चिट्ट्या मारतायत, आज आरडाओरडा चालू वगैरे असं होतंय. तो शांतपणे बिबट्या उठला, त्या झुडपातनं त्यांनी कुत्रं सगळ्यांसमोर उचललं आणि चालत 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 मिरवत तो घेऊन गेला. आणि तेव्हा रिअलाइज झालं की आपण अत्यंत रॉंग जागेत राहतोय, यासाठी की ही त्याची टेरिटरी. आपण लाख म्हणू की तो अरे आपल्या सोसायटीत आला होता, नाही, आपली सोसायटी त्याच्या टेरिटरीत आहे.
त्याला आपण काहीच नाही करू शकत. आणि हे जेव्हापासून आम्ही जंगल सफारीज वगैरे करू लागलो तेव्हापासनं त्याचा सिरियसनेस जास्त जाणवू लागलाय की काय ॲनिमल टेरिटरी हा काय प्रकार आहे एक्झॅक्टली, आणि काय कशा जगतात त्या मांजरी, बिबटे असतील, वाघ असतील, ते कसे जगतात हे जेव्हा जवळनं पाहायला मिळालं तेव्हा त्याच्याबद्दलचा रिस्पेक्ट आणि प्रेम वाढतच गेलं भयंकर. एक शेवटचा प्रश्न मुलाखतीच्या शेवटी मला विचारावं असं वाटेल. जसं तू म्हणालास फॅमिली आता आहे माझी आणि फॅमिली माझ्या जवळची आहे, मला असं स्पेसिफिक वाटतं किंवा अनेकांना वाटत असेल आत्ता तुझ्या बोलण्यातनं तू एक खूप छान बाबा होऊ बनशील. आला का विषय इकडे? छान बाबा नाही, माझा त्याच्याविषयी प्रश्नच नाहीये, पण छान बाबा तू बनशील बिकॉज ऑफ दॅट. पूर्ण तुझं हे जर आपण आता ऐकलं म्हणजे तू तुझ्या आयुष्याविषयी जे काही सांगितलंस तर त्याच्यातनं एक शेवटी हे असतं ना की आपण जे आपल्याला आपण अनेकदा असं म्हणतो जे मला भेटलं नाही ते मी आपल्या आई वडीलही म्हणत असतात की तुम्हाला आम्हाला द्यायचंय, किंवा आपण असं एक विचार करतो जे मला भेटलं ते माझ्या मुलांना मला द्यायचंय. तर त्यातनं हे असं वाटतं की एक तू छान बाबा बनशील. हा मे बी मलाही वाटतं कधी कधी की मी असा भारीतला बाबा असणार आहे, टॉप क्लास असावाला कोणीतरी असणार आहे असं मलाही वाटतं. आणि पण वेळ भरपूर असेल, पण तू प्रयत्न एक छान बाबा होण्यासाठी तुझे प्रयत्न काय असतील? कारण इतका बिझी, आता ऍक्टर म्हटल्यानंतर तुम्ही बिझी म्हणजे अर्थात आपण सगळेच असतो कामामध्ये बिझी, आणि मुलांना कधी कधी वेळ देणं जमत नसतं, आणि त्यातनंही नात्यांमध्ये जे दुरावे येतात ते नंतर त्याचे पडसाद उमटतात. तर त्यासाठी तू कसा प्रयत्नशील असशील? हे बघ, एक छान बाबा बनलेल्या मुलाला मी वेळ कसा देईन याबद्दलचा प्रश्न मला आता विचारून दडपण आणू नको. मला नाही माहिती, मला नाही माहिती, पण मला असं वाटतं की इफ युअर हार्ट इज इन द राईट प्लेस सगळ्या गोष्टी सॉर्ट होतात, आणि ते होतं, ते वेळ देणं होतं. त्यासाठी आता मी असं करतो मग मी तसं करतो असं नाही, ते होतं, ते आपोआप होतं. आणि मला माझा प्रोसेसवर विश्वास भरपूर आहे की ते होणार इन दी एंड. म्हणजे मी बाबा होणार, मी त्या पोराला वेळ देणार, मी कुठे चुकणार किंवा मी कुठे बरोबर होणार, ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. मला आत्ताच त्याच्याबद्दल विचार करून मला त्या सरप्राइजेसना हात नाही लावायचा आहे. ते एक माझं आयुष्य पूर्णपणे वेगळं आहे, तो जर्नी पूर्णपणे वेगळा आहे, आणि तो सुरू होईल तेव्हा होईल. आत्ता जे मी करतोय ते मला एन्जॉय करायचंय, आणि आत्ता मी काय करतोय, मी सिनेमात काम करतो, मग शूटिंग संपलं की मी फिरायला जातो, मग मी परत घालवलेले पैसे परत एकदा कमवायला सिनेमा करतो, मग मी तेच पैसे पुन्हा उडवायला फिरायला जातो. हे आम्ही दोघंही करतो. आत्ता मिताली मयेकर आत्ता इंस्टाग्रामवर ऍड्स किंवा ब्रँड डील्स किंवा वेगवेगळ्या ब्रँडसाठीच्या TVCs वगैरे याच्यातनं काही गोष्टी स्वतः मॅनेज करून ती भरपूर पैसे कमवते, ती फिरायला जाते, ती परत पैसे कमवते, ती फिरायला जाते. माझं असं म्हणणं आहे, पहिले स्वतःला खुश करून घेऊया. स्वतःतलं जे लहान बाळ आहे त्याला छान मस्त टवटवीत खेळवूया, एन्जॉय करू दे त्याला. त्याच्यानंतर योग्य वेळ येईलच, आणि ती जेव्हा येईल तेव्हा वी विल बी रेडी. निश्चित. आणि अर्थात आता तुला मी जे तुझे आपण जे बोललो आणि इतकं छान मोकळेपणाने सिद्धार्थ आपल्याशी बोलला, आणि मला वाटतं सिनेमाचा तुझा हा प्रवास आहे जे त्याने आपल्याला सांगितले की लवकरच कदाचित ॲक्शन पॅक्ड सिनेमात तो आपल्याला दिसू शकतो, त्याचाही तो विचार करेल, ती बाजू तू एक्सप्लोअर करशील. आणि मला वाटतं निगेटिव्ह शेड्स जो म्हणालास ते लवकरच आम्हाला बघायला मिळू देत, आणि ते लवकरच आम्हाला बघायला मिळू देत मोठ्या पडद्यावर, कारण सिटी ऑफ ड्रीम्सच्या माध्यमातून तू आम्हाला छानच सरप्राईज दिलं होतंस, आणि असे सरप्राईज देत राहा सिनेमाच्या माध्यमातून. पुढच्या पूर्ण कारकिर्दीसाठी आमच्याकडनं शुभेच्छा. थँक्यू. आणि पुन्हा एकदा तुला खूप खूप थँक्यू. आपण खूप दिवसापासून हे प्लॅन करतोय, ते आज घडून आलं, आणि मला खरंच जेन्युइनली खूप मजा आली. सो मला इथे आपल्या या नवीन कार्यक्रमात आणि लोकमत फिल्मीवर बोलवल्याबद्दल सुद्धा खूप खूप थँक्यू.